माझे नाव वैशाली आहे. मी 27 वर्षांची आहे. माझा नवरा शिक्षक होता. आम्ही खूप मोठ्या प्रेमाने लग्न केले होते. आमचे आयुष्य चांगले आणि स्थिर होते. पण जेव्हा माझा नवरा वारला, त्यानंतर जे घडले ते मी कधीही कल्पनाही केली नव्हती. मी अशी स्थिती गाठेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी असे काम करेल जे मी आयुष्यात कधी केले नव्हते. माझी कथा शेवटपर्यंत ऐका, म्हणजे समजेल की मी इथपर्यंत कशी पोहोचले. मी पुण्यातील एका सामान्य वस्त्यामध्ये राहत होते. माझ्याबरोबर 2 वर्षांची मुलगी आर्या होती. लग्नानंतर 3 वर्षांनी माझा नवरा अपघातात वारला. त्यावेळी आर्या फक्त 1 वर्षाची होती. मी सासऱ्यांच्या घरात असलेल्या आमच्या फ्लॅटमध्ये राहत होते. नवऱ्याच्या निधनानंतर ती फ्लॅट मला मिळाली. पण 1 महिनाभरानंतर सासऱ्यांची वागणूक दिवसेंदिवस बदलू लागली. ते मला खूप वाईट वागू लागले. मला वाटले की ते माझ्याबद्दल खूप नाराज आहेत. मी कधीही त्यांना दुखवले नव्हते. मी बदल हवा होता. मी आर्याला घेऊन आईकडे गेले. 10 दिवस आईकडे राहिले. पण आईकडे असतानाही मला अस्वस्थ वाटत होते. आई वारंवार लग्नाच्या विषयावर बोलत होती. "बाई, तू अजूनही लग्न करायचं नाही का? जे झालं ते झालं." मी म्हणाले, "आई, माझी मनस्थिती खूप खराब आहे. मी आत्ता लग्नाचा विचारच करत नाही." आई म्हणाली, "बाई, पाप आहे तुझं. तू अजून छोटी आहेस." मी म्हणाले, "ठीक आहे आई. देवाची इच्छा असेल तेव्हा मी बोलते." 10 दिवसांनी मी पुन्हा फ्लॅटमध्ये परतले. 5 दिवसांनी आईने फोन केला. "एक माणूस तुझ्यासाठी आला आहे. त्याने बाबांशी बोलले आहे. तो आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. पण एक अडचण आहे." मी विचारले, "काय अडचण?" आई म्हणाली, "तू दुसरी बायको होशील." मी लगेच म्हणाले, "नाही आई, मी नकार देते. मी दुसरी बायको होऊ इच्छित नाही आणि आत्ता लग्न करायचंही नाही. मी तुला सांगितलं अचर करेन तेव्हा सांगेन." मी अनेक प्रस्तावांना नकार दिला, पण नंतर मला एकटेपणा जाणवू लागला. माझ्या आयुष्यात पुरुष नाही, ही भावना मला त्रास देऊ लागली. आईचे शब्द आठवू लागले. पण आता कोणी प्रस्ताव देत नव्हते. मी अनेक जणांना नकार दिल्यानंतर प्रस्ताव थांबले होते. एकदा माझ्या भावाने अजयने फोन केला. "एक माणूस तुझ्यासाठी येऊ इच्छितो." मी विचारले, "कोण?" अजय म्हणाला, "माझा एक मित्र, तो आधी लग्न झालेला होता. आता पत्नीपासून वेगळा झाला आहे." मी विचारले, "तो काय करतो? आर्थिक स्थिती कशी आहे?" अजय म्हणाला, "त्याचं नाव राजेश आहे. वय 33. त्याचं दुकान आहे. ठीक आहे. एक दिवस येऊ दे, तू बघ." मी मान्य केले. अजयने आईला सांगितले. राजेश, त्याचा भाऊ आणि बाबा यांच्यासोबत आला. आम्ही दोघे थोडा वेळ एकटे बोललो. मला तो चांगला वाटला. वय 33 असल्याचे दिसत नव्हते. मी त्याला विचारले, "तुम्ही पत्नीपासून का वेगळे झालात?" तो म्हणाला, "आम्ही एकमेकांशी जुळत नव्हतो. मुलं नव्हती. दोघांनी संमतीने वेगळे झालो. प्रत्येकाने आपला हक्क घेतला." मी विचारले, "तुम्ही अजून लग्न न झालेल्या मुलीला का शोधत नाही? तुम्ही आधी लग्न झालेल्या स्त्रीला का शोधता?" तो म्हणाला, "मी तुला खूप दिवसांपासून आवडतो. आधी संधी नव्हती." तुझा नवरा वारल्यानंतर मी लगेच येऊ इच्छित नव्हतो. तुझी मनस्थिती खराब असेल म्हणून थांबलो. तुझी मुलगी मी डोळ्यांवर घेईन. काळजी करू नकोस. माझे घरचे सगळे मान्य आहेत. आज ते माझ्याबरोबर आले आहेत. मला फक्त तुझा उत्तर हवा आहे. मी विचार केला. माझे वय वाढत आहे. आता कोणी येणार नाही. हा माणूस माझ्या परिस्थितीशी सहमत आहे. मी अजयला होकार दिला. 6 महिने नोकरीचा काळ गेला. राजेश खूप चांगला होता. तो मला प्रेम करत होता. नवऱ्याच्या निधनानंतर जे काही हरवले होते तो भरून काढत लग्न झाले. पण लगेच धक्का बसला. राजेशने सांगितले होते की फ्लॅट त्याची मालकीची आहे. पण ती भाड्याची होती. दुकानही त्याचे नव्हते. तो तिथे नोकरी करत होता. 2-3 महिन्यांनी घरखर्च वाढू लागला. सासरे आता मदत करत नव्हते. परिस्थिती खूप खराब झाली. मग मी शोधले की राजेश दारू पिऊ लागला आहे. नोकरीचे पैसे सगळे दारूवर खर्च होत होते. घरातून वस्तू गायब होऊ लागल्या. तो वस्तू विकत होता. अर्धे फर्निचर, उपकरणे विकली. मालकाने त्याला कामावरून काढले, कारण त्याने दुकानातून पैसे चोरले होते. तो आर्यालाही पैसे देत नव्हता. माझे सोनं घेऊन विकले. मी कधीही कोणाकडे हात पसरण्यास शिकले नव्हते. मी कोणालाही सांगितले नाही. मी ठरवले की मी वेगळे व्हावे. पण मग विचार आला, जर मी वेगळी झाले तर आयुष्यभर एकामागून एक पुरुष किंवा आयुष्यभर एकटी राहीन. दोनदा लग्न झालेल्या स्त्रीला कोण घेईल? मी घटस्फोटाचा विचार बाजूला ठेवला. देवाची दया होईल आणि तो सुधरेल असं वाटलं. पण शेवटी मला वाटू लागले की मी जगतच नाही. माझ्यासोबत माणूस आहे पण तो जगत नाही. मी जणू लग्नच झालेली नाही. साध्या गोड शब्दांचीही अपेक्षा राहिलेली नव्हती. तो माझ्याजवळही येत नव्हता. तो खूप अशक्त झाला होता. मला त्याच्यासोबत अस्वस्थ वाटत होते. मला भावनिक गरज जाणवू लागली. मी थोडे सहन केले. पण आता शक्य नव्हते. घरात एकटी राहिल्याने मनात वाईट विचार येऊ लागले. मी ठरवले की नोकरी शोधते. घरात एकटी राहू नये. काहीतरी करून वेळ जाईल, पण कुठे नोकरी शोधायची हे कळत नव्हते. एकदा मी पार्लरमध्ये गेले. तिथल्या मालकीण सुनीताला विचारले,
मला नोकरी हवी आहे. काही माहीत असेल तर सांगा. तिने नंबर घेतला. मी सांगितले की परिस्थिती खूप वाईट आहे. मला काहीही काम चालेल. तिने विचारले, "आधी काय काम केलेस?" मी म्हणाले, "काहीही केले नाही, पण लवकर शिकते." तिने विचारले, "लग्न झालेली आहेस की मी म्हणाले, "पण फरक काय?" ती म्हणाली, "लग्न झालेल्या स्त्रीला घर, मुलं, जबाबदारी असते. ती स्थिर राहत नाही. अविवाहित स्त्री मोकळी असते." मी म्हणाले, "काळजी करू नकोस, मी मोकळी आहे." तिने माझे नाव विचारले. मी सांगितले, "वैशाली." तिने नंबर घेतला आणि म्हणाली की रात्री व्हॉट्सअपवर कळवेन. त्याच दिवशी राजेश घरी आला नाही. फोन बंद होता. भाऊला फोन केला तर त्यालाही काही माहीत नव्हते. 2 दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. राजेश बोलला. मी पकडला गेलो आहे. तुरुंगात आहे, त्याने ठिकाण सांगितले. दुसऱ्या दिवशी मी गेले. त्याला मोठ्या गुन्ह्याचा खटला होता. अंमली पदार्थांची तस्करी आणि व्यसन. खटला खूप लांबणार होता. मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळले. मला वाटले की या जगात आणि लग्नात माझे नशीबच नाही. आता एकच मार्ग होता, नोकरी करून स्वतःवर अवलंबून राहणे, आर्याला सांभाळणे. मी पुन्हा सुनीताला फोन केला. तिने आठवले. तिने एका प्लास्टिक कारखान्याचा नंबर दिलेला. काम खूप कठीण होते. रात्री 8-9 वाजेपर्यंत राहावे लागे. पगार खूप कमी होता. आर्याला आईकडे सोडून रात्री घरी यावे लागे. मी थकून जात होते. मी सुनीताला पुन्हा सांगितले की काम कठीण आहे आणि पगार कमी आहे. काही चांगले काम मिळाले तर सांगा. 2 आठवड्यांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. एक स्त्री बोलली, "मी श्रीमती रीमा, तुझा नंबर मिळाला. तू नोकरी शोधतेस ना?" मी होकार दिला. ती म्हणाली, "मी तुला भेटू इच्छिते." तिने एका मोठ्या कॅफेचा पत्ता दिला. मी गेले. तिच्याबरोबर एक पुरुषही होता. मी आश्चर्याने पाहिले. तिने सांगितले की मी एका मोठ्या कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करेन. पगार कारखान्याच्या 5 पट होता. तिने पत्ता दिला. पहिल्या दिवशी कंपनी एका मोठ्या इमारतीतील प्रशस्त फ्लॅटमध्ये होती. तिथे आधीच एक सेक्रेटरी होती. मी आत गेले. व्यवस्थापक अमित सर खूप स्वच्छ कपड्यात बसले होते. त्यांनी माझ्याबद्दल खूप विचारले. मी माझे सगळे आयुष्य सांगितले. पहिले लग्न, नवऱ्याचे निधन, दुसरे लग्न, सध्याची परिस्थिती. मी रडत होते. त्यांनी मग काही हवे असेल तर सांग. त्यांनी माझा नंबर घेतला. बाहेरच्या सेक्रेटरीकडून थोडे काम शिकले. घरी जाऊन आर्याला जेवू घातले, झोपवले. रात्री व्हॉट्सअपवर अमित सर यांचा मेसेज आला. "कशी आहेस वैशाली? घरी सुरक्षित पोहोचलीस का?" मी उत्तर दिले, "हो, धन्यवाद." मी रोज कंपनीला जाऊ लागले. एक दिवस राजेशच्या खटल्यात निकाल लागला. त्याला 3 वर्षांची शिक्षा झाली. मी थरथरले. अमित सर यांना सांगायचे की काय? मला भीती वाटली की ते माझ्याबद्दल वाईट समजतील. मी त्यांना सांगितले की माझा नवरा परदेशात नोकरीला गेला आहे. त्या दिवसापासून अमित सर रोज फोन करू लागले. माझ्याबद्दल विचारपूस करायला मी त्यांच्याशी जोडले गेले. त्यांच्याकडून येणारी काळजी मला खूप भावली. घरात कोणी विचारत नव्हते. मी त्यांच्या फोनशिवाय झोपू शकत नव्हते. शेवटी त्यांनी सांगितले की ते मला आवडतात, प्रेम करतात. मीही कबूल केले की मलाही तसेच वाटते. माझा नवरा आता माझ्या आयुष्यात नव्हता. मी त्याच्याबद्दल विचारही करत नव्हते. मला पुरुष हवे होता. भावनिक पोकळी खूप मोठी झाली होती. मी रात्र मोजत होते की उद्या कंपनीला जाईन आणि अमित सर यांना भेटेन. आमच्यात मोठे प्रेम निर्माण झाले होते. एक दिवस त्यांनी सांगितले, "आज आपण वेळेवर जाणार नाही." मी विचारले, "का?" ते म्हणाले, "मला थोडे काम आहे. तू माझ्याबरोबर राह." कंपनी साधारण 5 वाजता बंद होत असे. 5 वाजता त्यांनी सांगितले, "दरवाजा बंद होते." पहिल्यांदा एखाद्या अनोळखी पुरुषासोबत एकट्याने राहायचे होते. प्रेम असले तरीही पहिली वेळ होती. मी दरवाजा बंद केला. ते म्हणाले, "बाहेरचा दिवा बंद कर." मी केला. मग कार्यालयाचा दरवाजा बंद करायला सांगितले. मी घाबरत होते. ते म्हणाले, "भीती बाळगू नकोस." त्यांनी टेबलावरील दिवा पेटवला. मन प्रकाश झाला. ते माझ्यासमोर उभे राहिले. "तू माझ्यापासून घाबरतेस का?" मी म्हणाले, "हो." त्यांनी माझे दोन्ही हात धरले, जवळ आणले. मला चक्कर येऊ लागली. मी म्हणाले, "पुरेसे आहे. मग समजत नाही काय चाललंय आहे." ते म्हणाले, "आता भीती वाटते का?" मी म्हणाले, "नाही, आता मला बरे वाटते." त्यांनी मला घट्टयात हात घातले. त्यांनी कानात गोड शब्द सांगितले, "मी तुला प्रेम करतो. तू मला खूप दिवसांपासून हवी होतीस. मी तुझ्यापासून दूर राहू इच्छित नाही." मी आनंदाने भरून गेले होते. त्यावेळी त्यांचा फोन वाजला. पत्नीचा फोन होता. त्यांनी उशीर होईल. मी घरी गेले. मनात सगळे फिरत होईल. मी घरी गेले. मला त्यांची ओढ लागली होती. दुसऱ्या दिवशी कंपनीला गेले. त्यांनी विचारले, "कालसारखे राहायचे की लवकर जायचे?" "नाही, मी तुमच्यासोबत आहे." 5 वाजता सगळे गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला, दिवे बंद केले आणि आत गेले. मी त्यांनी मला जवळ घेतले. त्यांनी मला असे वाटले की मी कधीच लग्न झालेली नाही. मी त्यांच्या हातात सगळे सोपवले. त्या क्षणी मला वाटले की मी त्यांची बायको असावे. मी वारंवार म्हणाले, "तुमची बायको भाग्यवान आहे."
मी आयुष्यात कधीही बायको व्हायचे आहे. मी आयुष्यात कधीही असे वाटले नव्हते. अमित सर माझ्या आयुष्यातील एकमेव पुरुष बनले. ते माझ्या पगारापेक्षा जास्त पैसे देऊ लागले. दर 2-3 दिवसांनी आम्ही कार्यालयात एकटे असायचो. मी त्यांच्या सवयीत पडले होते, पण मला खूप त्रास होत होता. ते माझे नवरे नव्हते. मी त्यांना सांगत होते, की त्यांनी पत्नीला घटस्फोट द्यावा आणि मला लग्न करावे. मला फक्त त्यांच्या जवळ राहायचे होते. त्यांच्यासोबतच मला जगण्याची जाणीव होत होती. मी खूप गोंधळले होते. मी त्यांच्या सवयीत इतकी पडले होते, की ते माझ्या आयुष्याचा भाग बनले होते. काही दिवसांनी मला खूप पश्चात्ताप होऊ लागला. रात्री झोप येत नव्हती. मी आर्याला पाहत होते आणि विचार करत होते, मी काय करत आहे? हा माणूस विवाहित आहे. त्याची पत्नी आहे. मी दुसऱ्याची बायको होण्याचा विचार करत आहे. हे योग्य नाही. मी स्वतःला दुखवत आहे. मी आर्याला कसे उदाहरण देईन? प्रेम आणि काळजी हवी होती म्हणून मी चुकीच्या मार्गावर गेले. त्यात खरे सुख नसते. फक्त तात्पुरता भर पडतो. नंतर अपराधबोध आणि एकटेपणा वाढतो. मी ठरवले की आता थांबायचे. मी अमित सर यांना सांगितले की मी हे करू शकत नाही. मी कंपनी सोडते. त्यांनी समजावले, पण मी ठाम होते. मी नोकरी सोडली, आईकडे गेले. आत्र्याला घेऊन राहिले. थोडे दिवस खूप अवघड गेले. पण हळूहळू मला समजले की स्वतःचा सन्मान राखणेच खरे बल आहे. भावनिक पोकळी भरून काढण्याच्या दुसऱ्याच्या नात्यात शिरणे हे कधीही योग्य नाही. त्यामुळे स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य दोन्ही खराब होतात. आज मी आर्याला स्वतःच्या मेहनतीने वाढवत आहे. छोटीशी नोकरी मिळाली आहे, कठीण आहे, पण मनाला शांतता आहे. मी शिकले की आयुष्यात अडचणी येतात, पण चुकीचे मार्ग निवडून समस्या सोडवत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवावा, कुटुंबाचा आधार घ्यावा आणि सन्मानाने जगावे. दुसऱ्याच्या नात्यात हस्तक्षेप करणे, गुप्त नाती ठेवणे हे कधीही शांतता देत नाही. आर्याला मी हेच शिकवणार आहे. स्वतःचा सन्मान सर्वात मोठा असतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.